पिठलं करताना त्याच्या गाठी होत आहेत, म्हणून बेसन पीठ पाण्यात मिक्स करून पिठलं बनवत आहे, पण ते पिठलं अजिबात खमंग लागत नाही। तर असं काही न करता पिठल्याच्या गाठी जरा काय थोडेसुद्धा न होता पाण्यात पीठ न मिक्स करता आज आपण एकदम खमंग असं हिरव्या मिरचीचं झणझणीत कोथिंबीर पिठलं आणि मस्त मऊ लुसलुशीत टम्म फुगलेली मक्याची भाकर असा मस्त मेनू आज केलेला आहे। तर चला जराही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर इथे मी पिठलं बनवण्यासाठी 2 मीडियम कांदे बारीक कापून घेतलेत, भरपूर सारी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कापून घेतले, 1 कढीपत्त्याची काडी घेतली, 1 वाटी बेसन पीठ घेतले, अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट करून घेतलाय, हिरवी मिरची घेतली। ही हिरवी मिरची तिखट नसल्यामुळे थोडीशी जास्त घेतली, कारण पिठलं बनवतोय म्हटल्यावर थोडंसं झणझणीत असायलाच हवं। थोडंसं अद्रक, 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतल्यात। आता हे मिक्सरला न पाणी घालता हे वाटून घ्यायचे। तर पहा, हिरव्या मिरचीचा ठेचा आपला वाटून झालाय। तर आता आपण पिठलं बनवायला घेऊया। गॅसवर कढईत 3 चमचे तेल घेतले। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये कांदा टाकून थोडंसं परतून घ्यायचं आणि नंतर मग ह्यामध्ये थोडंसं हिंग, कढीपत्ता आणि अर्धा चमचा मीठ टाकायचे। मीठ मात्र आपल्या चवीनुसार कमी जास्त टाकायचे आणि हलवून घ्यायचे। आता कांदा इकडे शिजतोय तोपर्यंत आपण पिठलं बनवण्यासाठी गरम पाणी करण्यास ठेवणार आहोत। पिठलं बनवताना ब्राऊन होईपर्यंत किंवा करकर लागेल असा कांदा कधीच भाजायचा नाही। तर त्यासाठी कांदा फक्त मऊ होईपर्यंतच भाजून घ्यायचा। तर इथे आपला कांदा छान मऊ शिजलेला आहे। आता ह्यामध्ये मिक्सरला जो हिरव्या मिरचीचा ठेचा वाटलेला होता तो टाकून परतून घ्यायचा। हा मसाला 1-2 मिनिटं मंद गॅसवरती भाजून घ्यायचा आहे। मसाला जितका तुम्ही मंद गॅसवरती भाजाल तितकंच पिठलंही खमंग आपलं होतं। मिरचीचा ठेचा खमंग भाजून झालेला आहे। आता ह्यामध्ये अर्धा चमचा हळद, धने आणि जिरे ह्याची एकत्रित पावडर केलेली होती ती 1 चमचा टाकलेली आहे। आता ह्या मसाल्यासोबतच बेसन पीठही भाजून घेणार आहोत। असं बेसन पीठ मसाल्यात तेलासोबत भाजल्याने पिठलं अतिशय खमंग लागतं। तर इथे बघू शकता बेसन पिठाच्या अजिबात गाठी सुद्धा झालेल्या नाहीत आणि होतही नाही। बघू शकता अगदी सहजासहजी हे बेसन पीठ मसाल्यासोबत भाजलं जातं। आता ह्यामध्ये शेंगदाण्याचा कूटही टाकून ह्यासोबतच 1 मिनिटभर भाजून घ्यायचे। बेसन पीठ टाकल्यानंतर मात्र 2 मिनिटं मंद गॅसवरती मसाल्यासोबतच भाजून घ्यायचे। तर इथे बघू शकता बेसन पीठ आणि शेंगदाण्याचा कूट भाजून झालेला आहे। आता ह्यामध्ये आपण गरम पाणी करण्यास ठेवलेलं होतं ते टाकणार आहोत। इथे मी 2 वाटी पाणी गरम होण्यास ठेवलेलं होतं। जर तुम्हाला पिठलं थोडंसं पातळ करायचं असेल तर 3 वाटी पाणी घ्यायचं। एकदम परफेक्ट पिठलं जसं आपल्याला पाहिजे तसं तयार होतं। तर इथे बघू शकता गरम पाणी टाकल्यानंतर सुद्धा बघू शकता अजिबात गाठी होत नाहीत। फक्त काय करायचं, गरम पाणी टाकलं की गॅस मात्र लोच ठेवायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं। एकदम छानपैकी हे मिश्रण मिक्स झालं की ह्यामध्ये वरून भरपूर सारी कोथिंबीर टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं। गॅस मात्र लोच ठेवायचं। मिक्स करून झालं की ह्यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं मंद गॅसवरती शिजायला ठेवायचे। तर बाहेरचं वातावरण बघू शकता, पिठलं बनवताना बाहेर किती उजेड होता आणि आता बघू शकता खूप आभाळ आलेला आहे आणि वारा पाऊसही चालू झालेला आहे। तर इथे आपलं हिरव्या मिरचीचं तिखट झणझणीत खमंग असं कोथिंबीर पिठलं तयार झालेलं आहे। एकदम चमचमीत असं बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतकं भन्नाट हे पिठलं तयार झालेलं आहे। आता हे आपण बाजूला ठेवून मक्याची भाकर करून घेणार आहोत। तर इथे मी गॅसवरती तवा गरम होण्यास ठेवलाय। मक्याचं पीठ बघू शकता मस्त बारीक दळून आणलेलं आहे। हे पीठ मी चाळून घेतले, 2च भाकरी करणार आहे त्यामुळे थोडंसं पीठ घेतलेलं आहे। इथे मी भाकरी करण्यासाठी गरम पाणी घेतले। थोडं थोडं करून पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं। ह्या मक्याच्या पिठाला पाणी मात्र भरपूर लागतं आणि त्यामुळेच भाकरी ही मऊ लुसलुशीत होते।
जितकं पाणी थोडं थोडं करून टाकाल तितकं पाणी पिठामध्ये मुरलं जातं। तर इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता ह्याचा एक गोळा घेऊन त्याची आपण भाकरी करून घेऊया। तर पहा, मस्त अशी गोल भाकर तयार झाली। तव्यावर टाकून घेऊया आणि वरून थोडंसं पाणी लावून घ्यायचं। तवाही चांगला गरम झालेला आहे, खालून भाकर ही चांगली शेकलेली आहे। आता ह्याला हातानेच पलटी मारूया। तर पहा, मस्त तव्याबरोबर भाकर केलेली आहे। मक्याची भाकर खायला खूप चवदार लागते। आम्ही नेहमी अधूनमधून खात असतो, मुलांनाही त्याची सवय लागते। भाकर बघू शकता किती मस्त टम्म फुगलेली आहे। छान मीडियम गॅसवरती दोन्ही बाजूने दाबून शेकून घ्यायची। दररोज भाकरी करण्यात असल्यामुळे मी हातानेच पलटी मारत असते। तर पहा, मस्त अशी मक्याची भाकर आपली तयार झालेली आहे। प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाचा आवडता मेनू गावरान पद्धतीचं हिरव्या मिरचीचं झणझणीत असं कोथिंबीर पिठलं आणि त्याचबरोबर मस्त टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत मक्याची भाकर आणि त्याचबरोबर असा फोडलेला कांदा, हिरवी मिरची, लोणचं, त्याचबरोबर एखादी कुठलीही चटणी खायला सोबत असेल तर आणखीन काय हवंय। तर आजचा मेनू तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।